दीप म्हणजे मांगल्य, दीप म्हणजे सकारात्मक ऊर्जा, दीप म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे झेप. लक्ष लक्ष दिव्यांचा आपला भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण दीपावली. जागोजागी फटाके, आकाशकंदील, रांगोळी आणि फराळांनी परिपूर्ण असा सण दीपावली. यंदाच्या वर्षी आपल्याला काही प्रमाणात कमी जरी वाटला तरी सुद्धा चला तो सण साजरा करूयात आणि पुढील पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी सगळेच जण वसा घेऊयात. साजरा करूया आपला पारंपरिक सण दीपावली. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये आपण अतिशय आनंदाने हा सण साजरा करतो. दीपोत्सवाच्या निमित्ताने आकाशकंदील तयार करणे, रांगोळ्या, उटणे तयार करणे, खाऊचे स्टॉल, ह्या सगळी धमाल याही वर्षी आपल्याला आठवते, हो ना? पण काही हरकत नाही, यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा करू. सकारात्मक विचारांचे लक्ष लक्ष दिवे आपल्याच मनात तेवूयात आणि धैर्याने या संकटाला सामोरे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक द्वादशी पर्यंत अनेक आनंददायी घटना आपल्या पुराण काळात घडलेल्या आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये पणत्या दीपमाला लावून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही अतिशय आनंदाचा सण आहे. आपल्याकडे प्राण्यांना विशेष महत्व आहे. तसेच या दिवसामध्ये नवीन धान्य उगवलेले असते, त्यामुळे धान्याची गाई वासरासह पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस आणि त्यानंतर येणारे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज हेही दिवस आनंदाने भरलेले असतात. का बरं साजरी करायची ही दिवाळी? का बरं साजरा करायचा हा सण? ऐकूया काही छोट्या कथांमधून. बाळांनो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे आपल्याकडे बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला फार महत्व आहे. शेतकऱ्याचा मित्र बैल, वासरू, गाय हे सर्वच त्याचे मित्र असतात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसेला गाई वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. गाय आणि वासरू हे वात्सल्याचं प्रतीक आहे. गायीला जर नमस्कार केला तर 33 कोटी देवतांना नमस्कार केल्याचं पुण्य मिळतं असं आपल्याकडे मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सुहासिनी घरामध्ये गोडधोड करून गाई वासराला त्याचा नैवेद्य दाखवतात आणि हा सण साजरा केला जातो. वसुबारसेनंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा. धनत्रयोदशी हाही दिवस संपन्नतेचा आणि मांगल्याचा समजला जातो. या दिवशी घरातील धनाची, सोन्याची, चांदीची पूजा केली जाते आणि भरभराट आपल्या कुटुंबाची व्हावी ह्यासाठी कामना केली जाते. ह्या धनत्रयोदशीच्या दिवसानिमित्त एक आख्यायिका पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. हेमा राजा भारतावर राज्य करत होता. त्याला एक 16 वर्षाचा मुलगा होता, परंतु हा मुलगा अतिशय अल्पायुषी होता. परंतु त्या या अल्पायुष्यामध्ये त्याला सर्व सुख मिळावी यासाठी राजाने त्याचा महाल सोन्या चांदीने सजवून घेतला. तसेच आता 16व्या वर्षी तो मृत्युमुखी पडणार असे भाकीत अनेक ऋषीमुनींनी केले होते. त्यामुळे राजा राणी चिंतेत पडले. त्यांनी त्याला सर्व सुख मिळावे यासाठी त्याचे लग्नही करून दिले आणि त्याच्या पत्नीला सांगितले की ज्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार आहे त्या दिवशी तू त्याला गोष्टी, गाणी सांगून त्या रात्री त्याला जागे ठेव, म्हणजे त्याला कुठल्याही रूपामध्ये यम येऊन घेऊन जाणार नाही. त्याप्रमाणे राजा राणींनी महाल सजवलेला होताच. राजकुमाराच्या पत्नीनेही गाणी आणि गोष्टी सांगून राजकुमाराला जागे ठेवले. मध्यरात्रीनंतर यम सर्प रूपामध्ये त्याच्या दालनामध्ये आला. परंतु सोने, चांदी, हिरे, मोती याचे ऐश्वर्य पाहून आणि त्याचा प्रकाश पाहून त्याचे डोळे दिपले. सर्परूपातल्या यमाचे डोळे एवढे दिपले की तो पुढे काही पाहूच शकला नाही आणि अशा अवस्थेतच तो यमसदनाला परत गेला. त्या दिवशी राजकुमाराचे प्राण वाचले. राजा राणी अतिशय आनंदित झाले.
त्यामुळे या आख्यायिकेप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धनाची, सोन्याची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व व्यक्ती धन्वंतरीची पूजा करतात. धनत्रयोदशी नंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बाळांनो, की नरकासुर हा देवांना त्रास देणारा असुर होता. त्याच्या त्रासाने देव अतिशय कंटाळले होते. त्राहिमाम त्राहिमाम करत ते विष्णूकडे गेले आणि विष्णूंकडे त्यांनी प्रार्थना केली की नरकासुराच्या त्रासापासून आम्हाला वाचवा. त्यावेळी विष्णू श्रीकृष्ण अवतारामध्ये होते. श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांनी नरकासुराचा संहार केला. नरकासुराने 16,100 स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. त्या सर्व स्त्रियांची श्रीकृष्णाने मुक्तता केली आणि त्यांना सुखी आयुष्य दिले. कृष्णाचा पराक्रमाचा दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला जेव्हा नरकासुराचा संहार करून उत्तर रात्रीनंतर श्रीकृष्ण आपल्या धामात परत आले, त्यावेळी लोकांनी जल्लोष केला आणि उत्तर रात्रीच्या आधी असुर शक्ती समाप्त झाली. या निमित्ताने अभ्यंग स्नान करण्याची आपल्याकडे पद्धत रूढ झाली. अभ्यंग स्नानामध्ये तेल आणि उटणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. नरक चतुर्दशी नंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बाळांनो, की लक्ष्मी ही ऐश्वर्य, संपन्नता ह्या सर्वांनी परिपूर्ण असते. त्यामुळे अशी लक्ष्मी घराघरात यावी ह्यासाठी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. असेही म्हणतात की लक्ष्मी या दिवाळीच्या अमावस्येच्या वेळेस रात्री पृथ्वी लोकावर संचार करत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता, शांतता, आनंद असेल तिथे ती आकर्षित होते. त्यामुळे प्रत्येकाला ही लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी ह्यासाठी घरोघरी लक्ष्मी पूजन करून हा सण साजरा केला जातो. लक्ष्मी पूजनानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे बली प्रतिपदेचा. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बली नावाचा एक राजा होऊन गेला. तो अतिशय दानशूर होता, परंतु या दानशूरपणाबरोबरच त्याला गर्विष्ठपणा आणि अहंकार हे दोन दुर्गुण जडलेले होते. या दुर्गुणांमुळे तो इतर त्याच्या सहवासातल्या लोकांनाही त्रास देऊ लागला होता. तो किती दानशूर आहे याचे कायम तो प्रदर्शन करत असे. यावेळी वामन अवतारामध्ये येऊन राजाला विष्णूंनी पाताळाचे राज्य देऊ केले. 2 पावलांमध्ये स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक पादाक्रांत केल्यानंतर आता 3रे पाऊल कुठे ठेवू असे जेव्हा बळीराजाला वामनाने विचारले, तेव्हा बळीराजाने आपला दानशूरपणा दाखवला आणि तो म्हणाला की माझ्या मस्तकावर 3रे पाऊल ठेवा. आणि त्याप्रमाणे वामन अवतारातील विष्णूंनी खरोखरच 3रे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवले आणि त्या दिवसापासून बळीराजा पाताळ लोकामध्ये कायमचा गेला. यानंतर भाऊबीजेचा सण येतो. तो आहे तुमच्या छोट्यांचा आणि मोठ्यांचाही. या दिवशी बहीण भावाच्या पवित्र नात्याला पूजले जाते. बहीण प्रेमाने आपल्या भावाला औक्षण करते. माहेरवाशिणी यावेळेस हमखास आपल्या भावाला जेवायला बोलवतात. आपल्या हाताने स्वयंपाक करून त्याला जेवायला वाढतात. या दिवसाचे फार महत्व आहे. अशा 5ही दिवसांनी परिपूर्ण अशी आपली दिवाळी, ती अशीच आनंददायी आणि भरभरून सुख देणारी तुमच्याही आयुष्यामध्ये येईल. अशा 5ही दिवसांनी परिपूर्ण अशी दिवाळी तुमच्याही कुटुंबाला सुख देव, आनंद देव. जसं दिवाळी म्हणजे फराळ, किल्ला हे आपण अनुभवलं, त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक असणारी रांगोळी आपल्या शाळेतील सोनिया टीचर आता आपल्याला शिकवणार आहेत संस्कार भारतीची रांगोळी. नमस्कार, मी सौ सोनिया मोहिते आपणा सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. दिवाळी सण हा मांगल्याचा, आनंदाचा, हर्षाचा व उल्हासाचा. लाखो तेजोमय दिव्यांच्या प्रकाशामध्ये नकारात्मकतेला दूर लोटून सकारात्मकतेचे स्वागत करूया. रांगोळीशिवाय भासते अपूर्ण सारे सण, रांगोळीने होते
हर्षोल्लासित हेमंत. रांगोळीला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रांगोळीमुळे आपल्या घरामध्ये आनंद, चैतन्य, पावित्र्य, मंगल्य येते. चला तर मग आज आपण दिवाळी सणानिमित्त रांगोळी पाहूयात. आज आपण संस्कार भारती या प्रकाराची रांगोळी पाहणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आहे पांढरी रांगोळी आणि कलरची रांगोळी. सर्वप्रथम मी 5 सर्कल आखून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये रांगोळी बनणार आहे.
अशा प्रकारे आपली सुंदर रांगोळी तयार झाली आहे. याला आपण दिव्यांनी आणखीनच सुशोभित करूया. धन्यवाद. रांगोळीचा वेगळा एक प्रकार आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे गहुली. आपल्या शाळेतले ज्योत्स्ना टीचर आपल्याला मार्गदर्शन करतायत. गहुली रांगोळी म्हणजे धान्यापासून रांगोळी कशी काढायची ते. नमस्कार. आज आपण रांगोळी कशी ड्रॉ करायची हे शिकणार आहोत. पण याच्यामध्ये आपण नेहमी जी रांगोळी वापरतो त्याऐवजी आज आपण तांदूळ वापरून रांगोळी काढणार आहोत. ह्या प्रकाराला गहुली म्हणतात. त्याच्यासाठी आपल्याला एका प्लेन सरफेसवर तांदूळ अशा प्रकारे पसरवून घ्यायचे. आज मी एक बेसिक डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे. तांदूळ अशा प्रकारे पसरवून घ्यायचे, एकसारखे पसरवायचे, खूप जवळजवळ नाही आणि खूप लांब पण नाही. कंपल्सरी आपल्याला प्लेन सरफेस हवा आहे. मी पांढरे तांदूळ वापरलेत, त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे रंगीत तांदूळ असतील ते वापरले तरी चालणार आहे. आता आपण डिझाईन कसं करायचं हे बघू. फक्त हाताच्या बोटांचा वापर करून आपण डिझाईन तयार करणार आहोत. ही झाली आपली पहिली स्टेप. आता नेक्स्ट स्टेप. तुम्हाला समजलंच असेल, आपण स्वस्तिक काढायला शिकतोय. हे तांदूळ आहेत त्यामुळे ते थोडेसे हलणार, तर आपण त्याला पुन्हा नीट करून घ्यायचे बोटांनी. या पद्धतीमध्ये तुम्ही अजून वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकता. देवांपुढे तुम्ही याचा वापर करून रांगोळी काढू शकता. अगदी दारात सुद्धा काढू शकता. आणि हे तांदूळ वाया जाणार नाहीत, हे आपण पुन्हा त्याचा पुनर्वापर करू शकतो. धन्यवाद. दिवाळीमध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे पणत्यांची सजावट. आपल्या शाळेच्या ज्योत्स्ना टीचर आता आपल्याला शिकवणार आहेत पणती कशी रंगवायची ते. नमस्कार. आज आपण दिवाळीसाठी पणती कशी पेंट करायची हे शिकणार आहोत. बाजारातनं आपण अशी पणती विकत आणली. आता ही पणती आपण 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर पणती पाण्यातनं काढायची, ती वाळू द्यायची व्यवस्थित. वाळल्यानंतर पणतीला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर व्हाईट कलरचा असा प्रायमर द्यायचा, खालून वरून सगळीकडनं द्यायचा. हे आपण का करतोय, कारण की पणती बाजारातनं विकत आणली आणि डायरेक्ट आपण जर का त्याच्यामध्ये तेल घातलं आणि लावली पणती, तर ती कदाचित गळू शकते किंवा जास्त तेल पिऊ शकते. तर हे टाळण्यासाठी आपण ह्या पद्धतीने पणती रंगवणार आहोत. हा असा रंग लावून घेतला प्रायमर. त्यानंतर आपण आपल्याला आवडतील त्या रंगांनी त्याला पेंट करणार आहोत. हे असे ॲक्रेलिक कलर्स आहेत, हे वापरू शकतो आपण. किंवा बाजारामध्ये असे निऑन कलर्स पण मिळतात. हे आत्ता जरी भडक वाटले तरी रंगवल्यानंतर खूप सुंदर दिसतात पणत्या. ह्या रंगांनी आपण पणती रंगवू शकतो. किंवा पर्ल कलर, गोल्डन कलर असे रंग मिळतात, ते तुम्हाला माहितीच आहेत. त्यांनी पण तुम्ही पणती रंगवू शकता. हे काही माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. त्याला तुम्ही स्पार्कल वापरू शकता किंवा असे छोटे छोटे मणी, मोती लावून तुम्ही त्याला सजवू शकता. धन्यवाद. लक्ष लक्ष दीप उजळू दे दारी, लक्ष लक्ष दीप उजळू दे दारी, दीपावली निमित्त लक्ष्मी येऊ दे घरी. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे किल्ला, दिवाळी म्हणजे धमाल. चला तर मग साजरा करूया हा पारंपरिक सण आपल्या कुटुंबासह. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या
विजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आपला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.